साहेब, आज दिल्लीमध्ये रिझल्ट बघितला तो पूर्णपणे भाजपच्या बाजूने लागलेला पाहायला मिळतो, काय एकंदरीत सांगा? आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपला देश बदलतोय, घडतोय आणि ह्याचा अनुभव प्रत्येक राज्याची जनता घेते. हरियाणामध्ये निकाल आले, महाराष्ट्रामध्ये निकाल आले आणि आता दिल्लीच्या जनतेने पण 27 वर्षानंतर परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परत एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार तिथे बसवलेलं आहे. आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमच्या दिल्लीच्या सर्वच कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करीन की जे काही त्यांनी मेहनत केली, केजरीवालजींचा खरा चेहरा हा जनतेसमोर दाखवला. म्हणजे बोलताना फुगा फुटण्याचा प्रकार आहे तो आज दिल्लीमध्ये झालेला आहे. खोटं बोलून आपण किती काळ बोलू शकतो? शेवटी जनतेला सगळं माहिती असतं आणि जनता योग्य पद्धतीने निर्णय करत असते. त्याचंच प्रतिबिंब आज तुम्हाला दिल्लीमध्ये बघायला मिळालं. केजरीवालजी एकदम आत्मविश्वासाने बोलायचे की मोदीजींना ह्या जन्मात तरी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांना हरवायला जमणार नाही असं बोलणारे आज अरविंद केजरीवाल आज कायमस्वरूपी आपल्या शीशमहलमध्ये बसून मोदीजींच्या नेतृत्वात सरकार कसं बनतंय हे बघणार आहेत. सर, आज तुम्ही बैठक घेतली आताच नुकतीच, काय नेमकं सूचना केल्या? नाही, साधारण जसं काही निर्णय जे आम्ही हल्लीच्या काळामध्ये घेतले, मिरकरवाड्यासंदर्भात जो अतिक्रमण हटाव मोहीम आम्ही घेतली आणि त्यानंतर मिरकरवाड्या ह्या परिसरामध्ये आमच्या हद्दीमध्ये जवळपास 39 कोटीची निधी आता आम्हाला खर्च करायची आहे. त्याच्यामध्ये कुठल्या कामांना प्राधान्य दिलं पाहिजे, कुठे निधी खर्च झाली पाहिजे. कंपाऊंड वॉलचं काम आम्हाला सुरू करायचं आहे. आम्हाला अतिक्रमण हटवायचं होतं कारण आम्हाला तिकडचा विकास करायचा होता. आता आम्हाला मोकळं सगळं जागा भेटलेली आहे. आता आम्ही तिथे आमचे उपलब्ध असणारी पहिल्या टप्प्याची जी निधी आहे ती निधी खर्च कुठे कशी करायची त्या संदर्भात आम्ही चर्चा केली. आमच्या पोलीस खात्याने कुलकर्णीजींच्या नेतृत्वात असलेल्या इकडच्या पोलीस खात्याने जे आम्हाला खातं म्हणून फिशरीज आणि बंदरे खातं म्हणून जे आम्हाला मदत केली, सहकार्य केलं, त्यांचे एक आम्ही लोकांनी आभार मानले. ड्रोनची चौकशी नेमकं कशी चालू आहे, म्हणजे ड्रोनची कारवाई नेमकं कशी चालू आहे त्या बाबतीमध्ये थोडी माहिती घेतली. त्याच्यामध्ये किती दंड आकारला गेला, त्याच्यामध्ये मच्छीमारांचं काय भूमिका, या सगळ्या बाबतीमध्ये मी माहिती घेतली. आणि शेवटचं म्हणजे आत्ताच हल्लीला झालेल्या युनियन बजेटमध्ये, केंद्र सरकारच्या बजेटमध्ये मत्स्य खात्याच्या संदर्भात फार मोठे निर्णय झालेले आहेत. त्याची अंमलबजावणी खालपर्यंत कशी होईल, लोकांपर्यंत ते आम्ही सगळ्या योजना आणि पैसे कसे पोचू या संदर्भात चर्चा झाली. आणि शेवटचं म्हणजे अजून जे काय आमच्या किनारपट्टीवर साक्री नाट्यापासून ते खालपर्यंत ज्या ह्या हद्दीतल्या असलेली अतिक्रमणं कुठे असतील तर त्या संबंधित लोकांना नोटिसेस आपण पाठवा अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत, जेणेकरून त्या भागाचा विकास आम्ही मिरकरवाडा मॉडेलच्या अनुसार करू शकतो. संपर्क मंत्री म्हणून आपण नेमकी कामाची दिशा कशी असेल रत्नागिरीचे संपर्क मंत्री म्हणून? शेवटी माझ्या पक्षाच्या नेतृत्वाने आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि आदरणीय बावनकुळे साहेब आणि आमचे रवी चव्हाणजी या तिघंजणांनी माझ्यावर विश्वास ठेवून रत्नागिरीचा संपर्क मंत्री म्हणून मला जबाबदारी दिलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमच्या कार्यकर्त्यांना बळ देणं, ताकद देणं. शेवटी इथे भारतीय जनता पक्षाची संघटना वाढली पाहिजे, कार्यकर्त्यांना आधार मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांची सरकारमध्ये त्यांची कामं झाली पाहिजे. या सगळ्याचा पाठपुरावा आणि संपर्क मंत्री म्हणून त्यांच्याबरोबर उभं राहून त्यांना ताकद देणं ही आमची जबाबदारी आहे. याच्यानंतर पक्षाच्या मेळाव्यासाठी जाईन, तिथे कार्यकर्त्यांना विश्वास देईन. राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. बीजेपीमध्ये येणार शिवसेनेमध्ये नेमकी बीजेपीमध्ये जर आले तर ते स्वागत होईल का? असं आहे की हे चर्चेवर कधी प्रतिक्रिया द्यायची नसते. ह्या सगळ्या चर्चा आहेत. आता ह्या चर्चा आपल्याला चॅनल चालवण्यासाठी वापरल्या जातात काय, एकंदरीत खरंच काय होणार आहे हे येणारा काळ ठरवेल. म्हणून उगाच चर्चेवर प्रतिक्रिया मी देणार नाही. साहेब, काल दिल्लीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस तिसऱ्यांदा 0वरती आलेला आहे. कसं बघताय सगळ्या गोष्टींमधून, काय सांगाल? असं आहे की काँग्रेसची खरी लायकी काल किती तावातावांनी बोलत होते. जे 3 इडियटचे काल पत्रकार परिषद झाली ती किती तावातावांनी बोलत होते. ही दिल्ली जिथे ते राहतात
राहुल गांधींचं जिथे घर आहे ही त्यांची लायकी आहे शून्याची. हां, आणि महाराष्ट्रामध्ये हेच झालेलं होतं. म्हणून काँग्रेस पक्ष आणि इकडला महाविकास आघाडी यांची काय लायकी आहे ही महाराष्ट्राची जनतेने पहिलं दाखवली, आता दिल्लीच्या जनतेने दाखवली. म्हणून आपला जसं तो मराठीत तो एका चित्रपटामध्ये डायलॉग आहे ना, चड्डीत राहायचं, ते आता त्यांना योग्य पद्धतीने लागू होतं. साहेब, एकीकडे उद्धव ठाकरेंचा पक्ष खालचा होता पाहायला मिळतो, तिकडे काल उद्धव ठाकरे सांगितलं की आता याच्या पुढे जर हिंमत असेल तर आमचे खासदार फोडून दाखवा. असे नेहमी म्हणतात. आणि मग काल जे 9 किंवा 8 खासदार जे बसलेले ते आता हळू टप्प्याटप्प्याने त्यांना कळेल की ते जे विश्वास त्यांच्यावर जेवढं दाखवत होते ना त्याच्यामधले काय आता येणाऱ्या दिवसामध्ये किती त्यांच्याबरोबर राहतील हे त्यांना कळेल. असं बोलायचं असतं आणि पण नंतर परिस्थिती वेगळी होते. काल स्पेसिफिक असं म्हणाले की आमची वज्रमूठ ही कायम आहे. हो, ते एकनाथ शिंदे साहेबांच्या अगोदर पण तेच म्हणायचे आणि मग वज्रमूठ उघडी करून खाजवायला लागलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.